नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी सर राजमुद्रा ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, या नवीन वर्षामध्ये अगोदर क्लिअर करतो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. स्किप करू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा जर ग्रामसेवकची तयारी करणार असाल, कृषी सहाय्यकची तयारी करणार असाल किंवा पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्रातील कुठल्याही परीक्षेची तुम्ही तयारी करत असेल, तर हे जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे, हे यूट्यूब चॅनल तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरेल. तुमच्यापर्यंत जे काही माहिती आहे त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. यामध्ये तुम्हाला मोफत लेक्चर भेटतील, PYQ वगैरे सगळ्या गोष्टी अपडेट्स भेटतील. त्याच्यामुळे हे एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो बघा, मिशन 2026 मध्ये कृषी सहाय्यक महाराष्ट्र कृषी विभागाच्या जवळपास कमीत कमी 2000 जागांची जाहिरात येईल. त्याचबरोबर चारही विद्यापीठाच्या जवळजवळ 6000 जागांची जाहिरात येईल. त्याचबरोबर पशुधन पर्यवेक्षक 3400 जिल्हा परिषद आणि जे काही विभागीय आयुक्त कार्यालय पुणे हे जे आहे याचे 266 पदे, अशा खूप मोठ्या जाहिराती आहेत मित्रांनो. त्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. आपण यासाठी नवीन वर्षानिमित्त मी तुम्हाला जे काही नवीन तुम्ही काहीतरी संकल्प केला असेल, तुम्ही काहीतरी ज्या तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी तुम्ही विचार केला असेल, त्यासाठी एक माझा छोटासा तुम्हाला एक सपोर्ट म्हणून म्हणा किंवा तुम्हाला पुश करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला मी एक सांगेल, की आपल्याला कारण की कुठल्याही गोष्टी जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल, तर आपल्याला काही गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. मी मागच्या 2011 सालापासून आपण या कृषी क्षेत्रामध्ये काम करतो. खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील किंवा पशुधन पर्यवेक्षक असतील, हे मुलं आपल्या अकॅडमीमधून गेलेले आहेत. कारण की जे ॲग्रिकल्चरचे ज्यांना माहीत नव्हतं, तेव्हापासून आपण ही अकॅडमी चालवतोय. सर्वात महाराष्ट्रातील सर्वात जुनी आज सध्या चालू असणारी ही अकॅडमी म्हणावं लागेल. आणि यामध्ये आपण काळानुसार आपण बदल करतोय. यामध्ये ह्या बॅचमध्ये तुम्हाला या नवीन वर्षामध्ये मी 3 सूत्रीय कार्यक्रम राबवतोय. त्रिसूत्रीय कार्यक्रम काय आहे? तर यामध्ये 3 सूत्रीय कार्यक्रमानुसारच आपली निवड होणार आहे, हे नक्की आहे. हे कळालंय. कारण की तुम्हाला सांगतो, आता आपले पेपर 90% चान्सेस आहेत. 18 तारखेला मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये IBPSचा एग्रीमेंट महाराष्ट्र शासनाबरोबर होता, तो संपला. वाढेल का नाही माहित नाही. आता 30 तारखेपर्यंत TCSचा होता, परंतु आता इथून पुढे IBPS आणि TCS मार्फत होईल मला माहित नाही. परंतु मी डायरेक्टली तुमच्या समोर जाहीर सांगतो, इथून पुढे जी काही परीक्षा आहेत, या सर्व परीक्षा MPSC मार्फत होणार आहेत. MPSC मार्फत कशा होतील? तर सरळ सेवा भरती याच्या अगोदर पण म्हणजे त्याला आपण एकच परीक्षा होते आणि MPSCच्या डिपार्टमेंट अंतर्गत जी काही परीक्षा घेतात MPSC वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत असेल, त्यांची एकच पद परीक्षा होते. उदाहरण तुम्हाला जर सांगितलं, उपशिक्षण अधिकारी ही सरळ सेवा पद्धतीनंच एकच परीक्षा आणि डायरेक्ट जॉईनिंग अशा पद्धतीनं आहे. परंतु यामध्ये तुम्हाला काही मुलांचे असे कन्फ्युजन आहेत, तर गट क सारखी प्री होईल का, मेन्स होईल का? असं नाहीये. एवढा वेळ MPSC कडे नाहीये मित्रांनो. ऑफलाईन पेपर होणार. तुमचे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावरती पेपर होणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि जशा पद्धतीनं ऑफलाईन पेपर तुमच्याकडे येतो, तुम्हाला MPSCचा परीक्षेचा पॅटर्न जसं कंबाईनचा आहे, 100 प्रश्न असतात, 1 तास वेळ असतो, निगेटिव्ह मार्किंग आहे. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार. मी तुम्हाला सांगतो, MPSC कडे गेली म्हणजे MPSC प्रत्येक परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग ठेवते. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपल्याला खूप म्हणजे विचार करून आपल्याला आता मैदानामध्ये उतरावं लागेल. कारण की MPSC मध्ये गेल्या 15 वर्षापासून काम करतोय. हे कमवलेलं आहे MPSC मधूनच मित्रांनो. तुम्ही जे माझ्या पाठीमागं बोर्डवरती पाहताय, हे मी वैयक्तिक माझे सेमिनार आहेत. लक्षात आलं? हे काही मुलं कुठून उचलून आणलेलं नाहीयेत किंवा रोजाने आणलेले नाहीयेत. तुडुंब संख्या म्हणजे जोपर्यंत असे काही सेमिनार झाले, की यामध्ये
पहिल्यांदा मी इथं ज्या पहिल्या स्टेजवर होतो, शेवटचा मुलगा मला दिसत नव्हता. एवढे तुडुंब मुलांची संख्या असायची सेमिनारला. हे उगच नसतं. कारण की काही लोकं आहेत माझ्याबद्दल, माझे हितचिंतक मार्केटमध्ये आहेत. हितचिंतक म्हणजे हे असं झालं, असं झालं सांगणारे भरपूर आहेत. परंतु हे जे तुमच्या समोर दृश्य दिसतंय, हे काय एआयचा वापर करून तयार केलेलं नाहीये. किंवा हे जे आहे तुम्हाला माझ्या इन्स्टा पेजवरती, आपल्या अकॅडमीच्या फेसबुकच्या पेजवरती सुद्धा तुम्हाला हे फोटो अपलोड केलेले दिसेल. हे महाराष्ट्रामधील, हे विशेषतः लातूरमधली ही जनता, हे विद्यार्थी आहेत, हे कमवलेलं आहे. एमपीएससी मार्फत जे परीक्षा होते त्यामध्ये माझ्या स्वतः जिओग्राफीचं पुस्तक आहे आणि या जिओग्राफीच्या पुस्तकामधले 15 पैकी 15 प्रश्न एमपीएससीनं विचारत होते आणि विचारते, मी तुम्हाला सांगतोय आणि जाहीररित्या सांगतोय आणि ह्याच्यामध्ये काही विशेष डाऊट नाहीये आणि मी डायरेक्टली त्याच्यावरती दिलेलं पण आहे की बाबा एमपीएससी जी परीक्षा घेते, एमपीएससी परीक्षा घेते हे डायरेक्टली हे तुम्हाला सांगितलं. ह्याच्यावरती कव्हर पेजवरती लिहिलेलं आहे की सन 2018, 19, 20 आणि 22 मध्ये 15 पैकी 15 प्रश्न हे माझ्या पुस्तकातला लेखक मी आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं या पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून घोषित केलेलं आहे. कारण की ह्याची मांडणी अशी केली म्हणून एमपीएससीच्या बारीक बारीक गोष्टी मी या माझ्या जीवनामध्ये आकलन केलेल्या आहेत. स्वतः एमपीएससी परीक्षा देत होतो, त्याच्यामुळे एमपीएससी काय विचारू शकते या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे मित्रांनो, मी 3 सूत्रीय कार्यक्रम राबवतोय आपल्या या बॅचमध्ये नवीन वर्षानिमित्त. आणि विशेष म्हणजे माझे जे काही जुने मुलं आहेत 2022-23 मध्ये माझ्याकडे जे बॅचला होते त्यांना, कारण की 2023 मध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसलेला आहे आणि हे धक्का हे मलाच नाही तर सगळ्यांनाच बसलेला होता आणि यामधून आपण आता बाहेर आलोत. आणि तुम्हाला आज सांगतो 2023 चा फायदा, 2022-23 मध्ये जे तुम्ही माझ्याकडे लेक्चर केलेला आहे त्याचा फायदा तुम्हाला या 2026 मध्ये 100% होणार. कारण की एमपीएससीचा रूल्स आहे, आम्ही दिलेल्याच्या बाहेर जात नाही, आम्ही जे देतो तेच आम्ही विचारतो. एमपीएससीचा रूल्स आहे. एमपीएससी कधीच 19-20 करत नाहीये. आम्ही सिलेबस डिस्प्ले केला आणि त्यामध्ये आता बघा तुम्ही जो सिलेबस आहे ना त्याच्यातलेच प्रश्न असतात, बाकी कुठलाच नाहीये. एमपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना विचारा, सिलेबसच्या बाहेरचा एखादा प्रश्न विचारतात का बाबांनो? नाही विचारत. जे दिलंय तेच विचारतात. जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यावरच विचारलं जातं, बाकी विचारलं जाणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला आता संधी आहे, या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. आणि ते सोनं कसं करायचंय मी तुम्हाला 3 सूत्रीय कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे, त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतोय. आता 3 सूत्रीय कार्यक्रमामध्ये नेमकं काय असेल याच्यावरती मी तुम्हाला सांगतो. 3 सूत्रीय कार्यक्रमामध्ये नेमकं काय असेल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा लेक्चर खूप महत्वाचं. म्हणजे लेक्चर म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे संदर्भ पुस्तकं पाहिजे तेवढे नसतात. तुमच्याकडे लिमिटेड म्हणजे काय, 2-3 पुस्तकं आहेत आणि या 2-3 पुस्तकामध्ये 120 मार्काची तयारी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, होऊ शकत नाही, नाही होणार, नाही होणार. त्याच्यामुळं तुम्हाला हे जे काही टेक्निकल आहे, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे स्टडी मटेरियल असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी क्लास खूप महत्वाचा आहे. या क्लासमध्ये मी यावर्षी काय केलं, खूप बदल केलाय. काय बदल केलाय तेही तुम्हाला सांगतो. 3 सूत्रीय कार्यक्रम, त्रिसूत्रीय कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो. या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा 1 नंबरला आहे क्लास, दुसऱ्या नंबरला आहे क्लास नोट्स आणि तिसऱ्या नंबरला आहे टेस्ट सिरीज. हे आहे 3 सूत्र. आता मी एक घेतो, तुम्हाला सांगतो. आता जर क्लास तुम्हाला पाहायचा असेल तर मी चाणक्य फाउंडेशन बॅच मी नवीन वर्षानिमित्त चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काल मी एक लाईव्ह लेक्चर घेतले. काल एक मी काय घेतलंय, एक लाईव्ह लेक्चर घेतलंय आणि ते लाईव्ह लेक्चर मी सर्वांसाठी डेमो म्हणून तुम्हाला देतोय. सर्वांना मोफत आहे. काही लोक म्हणतात सर आम्हाला डेमो बघायचाय, तर बघ डेमो, काही अडचण नाही बाबा, मी आहे ते आहे. लक्षात आलं? कारण की झोपेतून उठून जरी बसवलं माझ्या समोर तरी त्याला मी बोलायला लावतो, विषय नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की ही जे बॅच आहे ही चाणक्य बॅच मध्ये डेमो लेक्चर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. आता तुम्हाला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे की जी काही बॅच आहे हे लेक्चर मध्ये आपण जे काही कंटेंट घेतोय हे कंटेंट एका पुस्तकातलं नाहीये. कारण की याच्यामध्ये जी एमपीएससी पुस्तक रेफर करू शकते, ज्या पद्धतीने आमच्या अनुभवातून मी तुम्हाला हे कंटेंट देतोय, त्याच्यासोबत मी आता समजा आपण सॉइल सायन्स काल चालू केलं, त्या सॉइल सायन्सच्या
तुम्हाला पूर्ण लेक्चर मधून तुम्हाला स्वतः काही सेल्फ स्टडी करायचा आहे आणि या सेल्फ स्टडी मधून तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला नोट्स भेटून जातील आणि नोट्स भेटल्यानंतर तिसरा जो काही त्रिसूत्री आहे त्याच्यामधला जो काही आहे 3 सूत्रामधला एक सगळ्यात मोठं टेस्ट सिरीज, टेस्ट पेपर हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. या टेस्ट पेपरमुळे माइंड डेव्हलप होत आहे. पेपर अनालिसिस ज्यावेळेस आपण करतो ना, त्यावेळेस आपला माइंड एवढा त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतं. परीक्षेमध्ये काय येऊ शकतं, प्रश्न कसे पडू शकतात, अभ्यासापेक्षा मी तुम्हाला सांगेल सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर जे काही प्रश्न तुम्ही अनालिसिस करता ते प्रश्न अनालिसिस. अभ्यास कितीही असतं हो, अभ्यास कुणीही करतं, पण तो प्रश्न एखादा विद्यार्थी कोणत्या पद्धतीने अनालिसिस करू शकतो, तो प्रश्न कसा एखादा विद्यार्थी सोडवू शकतो, याच्यावरती खूप डिफरन्स असतं. खूप खूप अवलंबून आहे मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा आहे. तो विद्यार्थी क्वेश्चन कसा ट्रीट करतो. एखादा क्वेश्चन पडलाय, एक हा विद्यार्थी प्रॅक्टिस केलेला आहे, माइंड डेव्हलप झालेला आहे, तो विद्यार्थी कसा करतो. त्याच्यामुळं हे माइंड डेव्हलप पण होणार आहे आपल्यामध्ये सगळ्याच गोष्टी. एका तासामध्ये पेपर कसा होईल याच्यावरही तुम्हाला मी खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण ही जी बॅच आहे, या बॅच मध्ये आपण काय केलेलं आहे तुम्हाला सांगतो, की नवीन वर्ष 2026 मध्ये जे काही आपल्याकडे, मी दुसऱ्या कुठल्याच बॅच घेत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. खूप मुलांचे मला कॉल येत आहेत, इंग्रजी, मराठी, गणित, बुद्धिमापन चालू करा. ते आपण बघू नंतर. पण मी 2011 पासून, मागच्या 14-15 वर्षापासून जे मी विषय शिकवतोय मित्रांनो, त्याच विषयाला मी न्याय देणार आहे. कारण की पूर्ण 100% मी तुम्हाला सांगतोय, कारण की यामध्ये आपण नवीन वर्ष 2026 निमित्त आपण जे काही बॅचेस सुरू केलेले आहेत, त्या बॅचेस कोणकोणत्या आहेत मी तुम्हाला क्लिअर सांगतो. त्या बॅचेस कोणकोणत्या आहेत, यामध्ये ह्या 3 बॅचेस बघा. पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला की ह्यामध्ये पहिली जी काही आहे ही कृषी सहाय्यक बॅच आहे. या कृषी सहाय्यक बॅच मध्ये तुम्हाला एकतर विद्यापीठाची कृषी सहाय्यक म्हणजे 3 वर्ष सहाय्यक कृषी अधिकारी म्हणेल मी त्यांना आता नवीन नावाने, सहाय्यक कृषी अधिकारी असेल, किंवा हा ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायतीचा सचिव, हे दोन्ही पद ऍग्रीकल्चर डिप्लोम्यावरती आहेत. आणि जे 12वीला, ज्यांचा ऍग्रीकल्चर डिप्लोमा नाही, ज्यांना 12वीला 60% आहेत, ते सुद्धा हे ग्रामसेवकचं पद देऊ शकतं. परंतु हा पशुधन पर्यवेक्षक याच्यासाठी जे काही वेटरनरीचा 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, हा वेगळा लागतो. हे 3 कोर्स आपण चालू करतोय सध्या. आणि याच्यासोबत तुम्हाला जर जीएस डेव्हलप जे काही आहे, आपण आपल्या जिओग्राफीचा पण कोर्स चालतो आपल्या पॅरलल याच्यामध्ये. या सर्व कोर्सवर यामध्ये बघा, स्पेशल जिओग्राफी असेल, स्पेशल कृषी सहाय्यक असेल, स्पेशल ग्रामसेवक असेल, किंवा पशुधन पर्यवेक्षक असेल, किंवा याच्यामध्ये आता नवीन सुरू केलेली कृषी घटक चाणक्य फाउंडेशन बॅच असेल. कृषी घटक चाणक्य फाउंडेशन बॅच. या फाउंडेशन मध्ये एकाच बॅच मध्ये तुम्ही ग्रामसेवक होऊ शकता, कृषी सहाय्यक होऊ शकता, तुम्ही कृषी विस्तार अधिकारी होऊ शकता, किंवा कृषी क्षेत्रातील कुठलीही परीक्षेच्या मध्ये तुम्ही पास होऊ शकता. या बॅच मध्ये 3 सूत्रीय कार्यक्रम राबवतोय आणि या पद्धतीने तुम्हाला मी पुढे नेणार आहे. आता यामध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो थोडक्यात, काय आहे आणि काय नाही आहे. हे 50% आहे, सध्या 50% आहे. म्हणजे 50% कधी आहे? आज म्हणजे 1 जानेवारी आणि 2 जानेवारी ह्या 2च दिवशी हे 50% ऑफ आहे. जुन्या विद्यार्थ्यांना फ्लॅट कुठल्याही बॅचवरती, जुन्या विद्यार्थ्यांना, जे माझ्याकडे जे जुने विद्यार्थी होते, त्या जुन्या विद्यार्थ्यांना फ्लॅट किती आहे? फ्लॅट किती आहे? 50% आहे. कुठलीही बॅच घ्या 50% आहे. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना बॅच नुसार, ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल, किंवा पशुधन पर्यवेक्षक असेल, किंवा जिओग्राफी स्पेशल असेल, यांच्यावर बॅच नुसार डिस्काउंट आहे. 50% पर्यंत प्रत्येक बॅचला डिस्काउंट देण्यात आलेला आहे. हे सगळ्यात शेवटची ऑफर आहे असं मी तुम्हाला सांगेल. आता यामध्ये मी चाणक्य कृषी घटक फाउंडेशन बॅच बद्दल तुम्हाला बोलतोय. हे 100 विद्यार्थ्याची बॅच आहे. 100 विद्यार्थ्याची बॅच आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला काय घेणार आहे, याच्यामध्ये हे जे कृषी सहाय्यकचे काही विषय आहेत बघा, याच्यामध्ये हा जो विषय आहे कृषी घटक, हा विषय मी घेणार, आणि याच्यामधला हा तांत्रिक घटक हा विषय मी घेणार. लक्षात आलं? हे कुठेही रे काहीच विषय नाही, हे मार्केटमध्ये पार ह्याचा धिंगाणा होऊन गेला त्या विषयांचं. हे जे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमापन आणि सामान्य, प्रत्येक पोरगा हे विषय हँड आहे. प्रत्येक पोराचं म्हणजे अभ्यास करतो, हँड म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचे हँड नसतात.
कोणाची मराठी चांगली, कोणाची इंग्रजी चांगली, कोणाची प्रत्येक काही ना काही ड्रॉबॅक असतो. त्याच्यामुळं जे मुलं वाचत नाहीत हा कृषी घटक विषय रिझल्ट देणारा. त्यानंतर तुम्हाला सांगतो ह्या बॅचमध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय, क्लासमध्ये काय काय घेणार. दर आठवड्याला सोल्युशन मास्टरी क्लास, हे मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर नवीन पॅटर्नवर आधारित कुणीही परीक्षा घेऊ द्या, कुणीही घेऊ द्या, मी तुम्हाला सांगितलं ना, स्वतः जिल्हा परिषदेने जरी स्वतःकडे ठेवली तरी सुद्धा आपलंच नाणं वाजलं पाहिजे. लक्षात आलं. झिरो टू हिरो, झिरो म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही असं गृहीत धरतो आणि ही बॅच चालू केलेली आहे. कोणतंही पुस्तक, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कुठलंही पुस्तक वाचायचं नाही, कुठलंही मार्केटमधलं पुस्तक घ्यायचं नाही. तुम्हाला सर्व मी देणार, सर्व मी करणार. यामध्ये तुम्हाला फक्त क्लास वाचायचा आहे, क्लास पाहायचा आहे आणि क्लास नोट्स वाचायच्यात आणि याच्यासोबत माइंड डेव्हलप करण्यासाठी टेस्ट सिरीज आपल्याला घ्यायची आहे. तर आठवड्याला टेस्ट सिरीज, मी टॉपिक नुसार रोज टेस्ट सिरीज माझ्यावरती आहे. ते मी दररोज पण टेस्ट टॉपिक नुसार टेस्ट घेऊ शकतो, 15-20 प्रश्नांची तुम्हाला, किंवा आठवड्याला कॉम्बो टेस्ट घेऊ शकतो. हे माझ्यावर आहे, मला कशी तयारी करून घ्यायची आहे ते मी तयारी करून घेणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लक्षात आलं. हे सर्व भरतीसाठी, हे सर्व वाचत बसत नाहीये, हे तुम्हाला माहिती आहे, हे तुम्ही पाहू शकता. ओके, हे पूर्ण जे काही आहे तुम्ही हे पाहू शकता, स्किप करून तुम्ही वाचून घेऊ शकता. लक्षात आलं. त्यामध्ये बघा, त्यानंतर बॅचची वेळ काय असेल, बॅचची वेळ काय असेल हे सगळ्यात महत्वाचं. आता काही मुलांचं मत आहे, तर हे जे आहे हे ठीक आहे, सकाळची वेळ अत्यंत बरोबर आहे, 2 तास वेळ घेणार आहे. हे 11 ते याच्यामध्ये पीवायक्यू होऊ शकतात, किंवा पीवायक्यू झाले नाही तर बॅचचं लेक्चर इथं होऊ शकतं. आणि इथं काही गृहिणी आहेत आमच्या ताई, त्या गृहिणी ताई असं म्हणतायत की सर तुम्ही संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये लेक्चर घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी हे टाइम चेंज करून 8 ते 9 हे करतोय. लक्षात ठेवा काय करतोय, 8 ते 9 या वेळेमध्ये हे लेक्चर घेतो, हे करतोय. 8 ते 9 ह्या वेळेमध्ये रात्रीचा क्लास असेल, हे रात्री असेल आणि हे दिवसा असेल. म्हणजे तुम्हाला 8 ते 9 या वेळेमध्ये तुम्हाला संध्याकाळी लेक्चर पाहता येईल आणि दिवसा. आणि जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये टाइम भेटला नाही तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डेड, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, तुम्ही करू शकता. मला अडचण कुठलीही नाही, लक्षात ठेवा. परंतु मी सांगितलेलं प्रत्येक काम तुम्ही केलं पाहिजे, हे माझं मत आहे. जर तुम्ही नवीन असेल, पहिल्यांदा सांगतो, एक बघा, हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे प्ले स्टोर मधून ऍप डाउनलोड केल्याशिवाय कुठलंच लेक्चर दिसणार नाही. हे पीव्ही अकॅडमी नावाचं हे लोगो आहे, लोगो व्यवस्थित बघा. हे याच्यावरती तुम्हाला हे पाहायला मिळू शकेल, सगळे लेक्चर, डेमो वगैरे सर्व. हे आपलं युट्यूब आहे, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आता लेक्चर बघताय ते हे आपलं युट्यूब चॅनल आहे. त्याचबरोबर टेलिग्राम, आपलं टेलिग्राम, आपण हल्लीमध्ये म्हणजे काल परवा मराठी नाव शोधण्यासाठी खूप अडचण येत होती, म्हणून आपण ऍग्री नेटवर्क नावाचं एक चॅनल चालू केलेलं आहे. ऍग्री नेटवर्क म्हणजेच महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये सुद्धा आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. तर त्याच्यासाठी ऍग्री नेटवर्क हे चॅनल तुम्हाला जॉईन करण्यासाठी ऍग्री स्टडी एक्झाम नावाची लिंक तुम्हाला ऍपमध्ये टाकून तुम्हाला करता येऊ शकतं. त्यानंतर हे संपर्क आहेत, हे ऑफिसचे संपर्क आहेत, हे दोन्ही वरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि कधीही तुमच्या अडचणी तुम्ही मांडू शकता. मित्रांनो, आपल्या बॅच वरती जी ऑफर आहे, सध्या ऑफर आहे, 2026 मध्ये तुमची जी काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत जोडा. मी जुन्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो मित्रांनो, आणि जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझ्यासोबत जोडा, महाराष्ट्रातील सर्वात जुन्या अकॅडमी सोबत जोडा, सर्वात जास्त आपला रिझल्ट आहे. ओके, त्यामुळं आपण सध्या लेक्चर सुरू केलेले आहेत. जर करायचं असेल तर देर किस बात की, डायरेक्टली ऍपमध्ये ऍप डाउनलोड करा आणि बॅचमध्ये डायरेक्टली प्रवेश देऊन टाका. तोपर्यंत सगळ्यांना माझ्या शुभेच्छा, बेस्ट लक. आणि बॅच नाही घेतला तरी मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.